गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन चॅप्टर बघतो ना आपण, आणि आज आपण राहिलेले MCQ बघतोय. तर फर्स्ट MCQ बघा. Chalky soil is term used for, and the options are sandy soil, carbonated rich soil, saline soil and clay soil. Chalky soil ही जनरली व्हाईट कलरची असते, येलोइश कलरची असते आणि ऑर्गॅनिक कंपोनंट्स त्याच्यामध्ये खूप कमी असतात. वॉटर ड्रेनिंग कपॅसिटी जास्त असते आणि त्यामुळे तिथे चांगलं व्हेजिटेशन आपल्याला दिसून येत नाही. एक इमेज दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला समजेल की चॉकी सॉइल ॲक्च्युली असते तरी काय. अशा पद्धतीची चॉकी सॉइल असते. पार्टिकल साईज मोठी असते, वॉटर ड्रेनिंग कपॅसिटी जास्त असते. व्हेजिटेशन फार चांगलं तिथे दिसून येत नाही कारण ही फर्टाईल सॉइल नाही आहे. तर आत्ताच आपण बघितलं की चॉकी सॉइलचा जो कलर आहे तो व्हाईटिश येलो आहे. कारण का, तर त्याच्यामध्ये कार्बोनेटेड रिच कंपोनंटचं डिपॉझिशन जास्त असतं आणि म्हणून त्याला म्हणतात कार्बोनेटेड रिच सॉइल. सो सेकंड ऑप्शन जो आहे हे आपला आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा का आहे. व्हेजिटेशन ऑफ एनी प्लेस इज प्रायमरी डिटरमाइंड बाय, अँड द ऑप्शन्स आर रेनफॉल, अमाऊंट ऑफ सॉइल वॉटर, सॉइल टाईप अँड अमाऊंट ऑफ लाईट. कोणत्याही ठिकाणी जे काही व्हेजिटेशन असतं हे मेजर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सवर डिपेंड असतं. आणि हे मेजर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स कोणते कोणते, तर टेम्परेचर, लाईट आणि प्रेसिपिटेशन. म्हणजेच काय, तर रेनफॉल, टेम्परेचर आणि अदर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स जे असतात ते तिथे असणारे फ्लोरा आणि फोनाचे स्पेसिस, ॲडॅप्टेशन, पॉप्युलेशन डेन्सिटी या सगळ्या गोष्टी ठरवत असतात. आणि त्यामुळे इथे राईट ऑप्शन आहे रेनफॉल. ठीक आहे. रेनफॉल इज अ मेजर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स हू डिटरमाइन अ व्हेजिटेशन ऑफ एनी स्पेस. नेक्स्ट वन, सॉइल टेक्स्चर डिपेंड अपॉन. सॉइल टेक्स्चर म्हणजे काय, तर जेव्हा आपण सॉइल हातामध्ये घेतो त्यावेळेला तिची पार्टिकल साईज काय असते, त्याचबरोबर वॉटर होल्डिंग कपॅसिटी काय आहे, ऑर्गॅनिक कंटेंट किती आहे, ह्याच्यावरती सॉइल टेक्स्चर डिपेंड असतं. पण सगळ्यात इम्पॉर्टंट जो फॅक्टर आहे सॉइल टेक्स्चरच्या बाबतीत तो आहे तिची पार्टिकल साईज. जेवढी पार्टिकल साईज लहान असते तेवढी तिची वॉटर होल्डिंग कपॅसिटी जास्त असते. त्याचबरोबर ऑर्गॅनिक कंपोनंटचं डिकम्पोजिशन पण इथे चांगल्या प्रकारे होतं आणि परिणामी फर्टिलिटी इन्क्रीज होते. ठीक आहे. म्हणजे ह्या गोष्टी एकमेकांवर डिपेंड आहेत, पण सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर कोणता आहे टेक्स्चरसाठीचा, तो आहे साईज ऑफ पार्टिकल्स. म्हणून अ सॉइल टेक्स्चर डिपेंड अपॉन ऑप्शन्स क्वांटिटी ऑफ मायक्रोब, साइज ऑफ पार्टिकल्स, क्वांटिटी ऑफ ह्युमस मीन्स ऑर्गॅनिक मॅटर, अँड द लास्ट वन अमाऊंट ऑफ वॉटर इन सॉइल. अर्थात तुम्ही सांगा मला की राईट ऑप्शन काय आहे. येस, साइज ऑफ पार्टिकल्स. नेक्स्ट वन क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स कॅन नॉट बी डिग्रेडेड बिलॉंगिंग टू द नॉन लिव्हिंग एन्व्हायरमेंट. The options are rainfall, light, temperature and interspecific competition. तर बघा, रेनफॉल, लाईट आणि टेम्परेचर जे आहे ते मेजर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत आणि हे नॉन लिव्हिंग एन्व्हायरमेंटशी संबंधित आहेत. आणि लास्ट वन ऑप्शन जो आहे इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन, हा जनरली पॉप्युलेशनच्या संदर्भात असणारा, म्हणजेच लिव्हिंग थिंगच्या संदर्भात असणारा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सो इथे राईट ऑप्शन काय येणार. इथे काय विचारलं आहे, फॅक्टर्स कॅन नॉट बी डिग्रेडेड बिलॉंगिंग टू द नॉन लिव्हिंग एन्व्हायरमेंट, अँड द राईट ऑप्शन इज इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन. या पेजवरचं लास्ट क्वेश्चन बघा. फॅक्टर्स विच रिलेटेड टू फॉर्म अँड बिहेवियर ऑफ द सरफेस आर कॉल्ड, अँड द ऑप्शन्स आर बायोटिक, इडॅपिक, टोपोग्राफिक अँड क्लायमॅटिक. तर बायोटिक फॅक्टर्स म्हणजे काय, जेवढ्या सगळ्या स्पेसिस, जेवढा सगळा बायोमास आपल्या बायोस्फिअरवर अवेलेबल आहे याला आपण बायोटिक कंपोनंट्स असं म्हणतो. क्लायमॅटिक म्हणजे काय, तर ज्या मेजर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळे टिपिकल जॉग्राफिकल कंडिशनमध्ये जी क्लायमॅटिक कंडिशन असते, जी वेदरची कंडिशन असते त्याला आपण क्लायमॅटिक कंडिशन म्हणतो. आता राहिले हे दोन वर्ड्स कोणते, तर टोपोग्राफिक आणि इडॅपिक. याचं मिनिंग काय आहे बघा. तर टोपोग्राफिक मीन्स स्टडी ऑफ द फॉर्म अँड फीचर ऑफ द लँड सरफेस. म्हणजे हिल कुठे आहे, त्याच्यानंतर प्लेन सरफेस कुठे आहे
अशा टाईपचा जो मॅप असतो याला आपण टोपोग्राफिक मॅप असं म्हणतो. तुम्हाला मी एक इमेज दाखवते, त्याच्यामुळे तुम्हाला अगदी सहज समजेल की ॲक्च्युली टोपोग्राफी म्हणजे काय. बघा इथे दाखवलंय, स्लोप कुठे आहेत, हिल रिजन कुठे आहे, त्याच्यानंतर अपस्ट्रीम पार्टिकल स्टीप स्लिप्स कुठे आहेत. या सगळ्या गोष्टी एका ग्राफमध्ये दाखवल्या जातात, जेणेकरून आपल्याला लँड सरफेसचा पूर्ण स्ट्रक्चर समजून यावं. ठीक आहे. तर अशा टाईपचा जो ग्राफ आहे त्याला आपण टोपोग्राफिक ग्राफ म्हणतो. आणि जो लास्ट वन वर्ड आहे इडॅफिक. इडॅफिक मीन्स फॅक्टर्स विच रिलेटेड टू स्ट्रक्चर अँड कंपोजिशन ऑफ सॉईल. जनरली स्ट्रक्चर जे आहे सॉईलचं हे सॉईल पार्टिकल्सवर डिपेंड असतं आणि कंपोजिशन ऑर्गॅनिक मॅटरवर डिपेंड असतं. सो सॉईलची फर्टिलिटी, वॉटर होल्डिंग कपॅसिटी ज्या कंटेंटवरती, ज्या फॅक्टर्सवर डिपेंड असते त्याला आपण इडॅफिक फॅक्टर्स असं म्हणतो. आता अर्थात इथे आपल्याला राईट ऑप्शन चूज करायचा आहे, फॅक्टर्स विच रिलेटेड टू फॉर्म बिहेवियर ऑफ अर्थ सरफेस. आणि अर्थ सरफेससाठी जो काही वर्ड आपण इथे वापरतो तो कोणता आहे, तर टोपोग्राफिक. सो राईट ऑप्शन काय आहे इथं, टोपोग्राफिक. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सॉईल फॉर्मेशन इज इनिशिएटेड बाय द फेनॉमेनॉन ऑफ. ऑप्शन्स आर पेडोजेनेसिस, नेक्स्ट वन लेटरायझेशन, थर्ड वन वेदरिंग अँड द लास्ट वन ग्लेझेशन. आता बघा, पेडोजेनेसिस म्हणजे काय, द सॉईल इव्होल्युशन. सुरुवातीच्या काळात ज्या वेळेला सॉईल सरफेस स्टेबल नव्हता, अर्थ सरफेस ज्या वेळेला स्टेबल नव्हता, त्यावेळी इव्होल्युशन कसं झालं सॉईलचं, याची जी काही थेरी आहे त्याला आपण पेडोजेनेसिस असं म्हणतो, किंवा ते फॅक्टर्स आपण पेडोजेनेसिसमध्ये स्टडी करतो. नेक्स्ट वन ऑप्शन आहे लेटरायझेशन. लेटरायझेशन म्हणजे काय, तर ट्रॉपिकल केमिकल वेदरिंग. थर्ड वन जो ऑप्शन आहे तो इम्पॉर्टंट आहे बघा, वेदरिंग इज नथिंग बट ब्रेकिंग डाऊन ऑर डिझॉल्विंग ऑफ रॉक. इट इज अ प्रायमरी स्टेज ऑफ फॉर्मेशन ऑफ सॉईल. And the last one option is glaciation. Glaciations mean soil formation due to lack of oxygen. जनरली सॉईलच्या किंवा अर्थ सरफेसचा सगळ्यात खालचा भाग जो असतो, जिथे ऑक्सिजनचं पर्सेंटेज 0 असतं किंवा अगदी नगण्य असतं, तिथं जे काही सॉईल फॉर्मेशन होतं त्याला काय म्हणतो आपण, ग्लेझेशन म्हणतो. तर बघा, या 4 ऑप्शनपैकी आपल्याला एक राईट ऑप्शन चूज करायचा आहे. परत एकदा क्वेश्चन बघतोय, सॉईल फॉर्मेशन इज इनिशिएटेड बाय. तर याचा राईट आन्सर आहे वेदरिंग. कारण वेदरिंगमध्ये ब्रेकडाऊन ऑफ रॉकपासून सुरुवात होते, अगदी इनिशियल स्टेजपासून सुरुवात होते सॉईल फॉर्मेशनच्या. नेक्स्ट वन बघा, विच सॉईल इज बेस्ट फॉर प्लांट ग्रोथ. अँड द ऑप्शन्स आर क्ले सॉईल, लोमी सॉईल, सँडी सॉईल अँड गार्वेल. ठीक आहे. सॉईलची जी फर्टिलिटी असते आणि जे टेक्स्चर असतं, वॉटर होल्डिंग कपॅसिटी जी असते, याच्यावरती त्याच्यावरती असणारं व्हेजिटेशन डिपेंड असतं. त्याचबरोबर प्लांटची लाईफ सायकल आणि ग्रोथ पण डिपेंड असते. आता या सॉईलचे जे काही टाईप्स आहेत हे आपण एका इमेज थ्रू बघूया, म्हणजे आपल्याला यांचं ॲक्च्युली मिनिंग समजेल. फर्स्ट वन आहे सँडी सॉईल. इथे तुम्हाला दाखवले आहे, सँड पार्टिकल जनरली मोठे असतात, वॉटर होल्डिंग कपॅसिटी त्याची फार कमी असते आणि फर्टिलिटी पण 0 असते. ठीक आहे. त्याच्यानंतर येते स्लीट सॉईल अँड क्ले सॉईल. यांची वॉटर होल्डिंग कपॅसिटी सँडी सॉईल आणि लोमी सॉईलपेक्षा मिडिएट असते. त्याचबरोबर पार्टिकल सॉईलसुद्धा मिडिएट असते. वॉटर होल्डिंग कपॅसिटी ही सँडी सॉईलपेक्षा जास्त आणि लोमी सॉईलपेक्षा कमी असते. आणि सगळ्यात शेवटचा टाईप जो तुम्हाला इथे दाखवला आहे तो आहे लोमी सॉईल. जनरली त्याला आपण काळी चिकन माती असं म्हणतो. ही जी माती आहे ही कशी असते, तर तिची वॉटर होल्डिंग कपॅसिटी चांगली असते. ऑर्गॅनिक कंपोनंटचं डिकम्पोजिशन तिथे चांगलं झालं असतं, डिपॉझिशन चांगलं झालेलं असतं. फर्टिलिटी छान असते आणि प्लांटच्या ग्रोथ आणि रिप्रोडक्शनसाठी लोमी सॉईल ही सगळ्यात उत्तम पर्याय म्हणून निवडली जाते. ठीक आहे. आणि गार्वेल म्हणजे खडक, जिथे वॉटर होल्डिंग कपॅसिटी खूप कमी आणि त्याचबरोबर फर्टिलिटी 0 असं आपण कन्सिडर करू शकतो. तर आता तुम्ही मला सांगा की ह्या सगळ्या टाईपमध्ये सगळ्यात चांगली सॉईल कोणती प्लांट किंवा व्हेजिटेशनसाठी, तर ती आहे लोमी सॉईल. सो राईट ऑप्शन इज लोमी सॉईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, बायोलॉजिकल वेदरिंग ऑकर्स ड्यू टू द ॲक्शन ऑफ. ऑप्शन्स आर कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, अल्कलाइन्स अँड ॲसिड्स. ठीक आहे. तर बायोलॉजिकल वेदरिंग म्हणजे काय बघा पहिला, तर बघा, बायोलॉजिकल वेदरिंग इज वेदरिंग कॉज्ड बाय प्लांट्स अँड ॲनिमल्स.
Plants and animals release acid forming chemicals that causes weathering and also contribute to the breaking down of rocks and landforms. ठीक आहे. प्लांट्सकडून आणि ॲनिमल्सकडून जे काही वेदरिंग केलं जातं किंवा जे मोठे रॉक्स आहेत यांना डिझॉल्व केलं जातं किंवा ब्रेकडाऊन केलं जातं, ही जी प्रोसिजर आहे ही फक्त त्यांच्या ॲसिड रिलीजन कपॅसिटीमुळे होत असते आणि यालाच आपण म्हणतो बायोलॉजिकल वेदरिंग. इथे बघा अर्थवर्म आहे आणि या अर्थवर्मकडून जे काही वेदरिंग आहे ते सुरू आहे. ह्याला म्हणतात ॲनिमल वेदरिंग. प्लांट वेदरिंगमध्ये काय होतं तर प्लांटचे जे रूट्स असतात ते वेदरिंग घडवून आणतात. आता आपल्याला राईट ऑप्शन चूज करायचं आहे बघा. ऑप्शन्स आहेत कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, अल्कलाइन्स अँड ॲसिड्स. तर अर्थातच आन्सर काय असणार? ॲसिड्स. नेक्स्ट वन, वॉटर लॉगिंग ऑकर्स इन. The options are clay soil, garble soil, sandy soil and loam soil. आपण या सगळ्याचं मीनिंग, वॉटर होल्डिंग कपॅसिटी आणि त्याचबरोबर पार्टिकल साईज कशी असते हे स्टडी केलेलं आहे क्वेश्चन नंबर 20मध्ये. आता याच्यापैकी आपल्याला राईट ऑप्शन चूज करायचं आहे लॉगिंग ऑकर्स इन. तर बघा, वॉटर लॉगिंग म्हणजे सॅच्युरेटेड सॉईल विथ वॉटर. ठीक आहे. सॉईलचं जे सॅच्युरेशन होतं वॉटर मॉलिक्युल्समुळे त्याला आपण वॉटर लॉगिंग असं म्हणतो. आणि जे क्ले सॉईल असते ही ह्या बाकीच्या 3 सॉईलच्या टाईपपेक्षा वॉटर होल्डिंग कपॅसिटी चांगली दाखवते कारण तिची पार्टिकल साईज ही खूप कमी असते. म्हणून राईट ऑप्शन आहे क्ले सॉईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्लांट ॲब्सॉर्ब फ्रॉम द सॉईल. फर्स्ट वन कॅपिलरी वॉटर, ग्रॅव्हिटेशनल वॉटर, बोथ कॅपिलरी अँड ग्रॅव्हिटेशनल वॉटर अँड द फोर्थ वन ऑप्शन इज हायग्रोस्कोपिक वॉटर. तर या सगळ्याचं मीनिंग बघा काय आहे. फर्स्ट वन हायड्रोस्कोपिक वॉटर. हायड्रोस्कोपिक वॉटरमध्ये इथे काय दाखवले बघा, सॉईल पार्टिकल्स आहेत आणि त्यांनी त्यांच्या सराउंडिंगला काय केलं आहे तर वॉटर पार्टिकल्स जे आहेत ते धरून ठेवलेले आहेत, अडेड करून ठेवलेले आहेत. तर हायड्रोस्कोपिक वॉटर मीन वॉटर अडेड टू द सॉईल पार्टिकल. कॅपिलरी वॉटर म्हणजे काय बघा, कॅपिलरी वॉटरमध्ये तुम्हाला इथे काही सॉईल पार्टिकल्स दिसतात आणि वॉटर कंटेंट दिसतोय. तर कॅपिलरी वॉटर म्हणजे वॉटर हेल्ड इन लार्ज पोर्स. इथे वॉटर जास्त अमाऊंटमध्ये हायड्रोस्कोपिक वॉटरपेक्षा जास्त स्टोअर केलेलं असतं आणि हे वॉटर जनरली क्रॉपसाठी अवेलेबल असतं. आता आहे ग्रॅव्हिटेशनल वॉटर. ग्रॅव्हिटेशनल वॉटरमध्ये हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की तिथे ॲरो जे आहेत हे डाऊनवर्ड डायरेक्शनला दाखवलेले आहेत. बघा, वॉटर ड्रेन थ्रू द सॉईल पार्टिकल्स. जे काही पाणी आहे ते सॉईल पार्टिकल्सपासून खाली निघून येतं. आता बघा तुम्हाला क्वेश्चन काय विचारला आहे. प्लांट ॲब्सॉर्ब फ्रॉम द सॉईल. कोणत्या टाईपचं वॉटर जे आहे हे प्लांटसाठी अवेलेबल होतं किंवा क्रॉपसाठी अवेलेबल होतं. आत्ताच आपण बघितलं, इट इज कॅपिलरी वॉटर. नेक्स्ट वन क्वेश्चन बघा. वॉटर हेल्ड टाइटली इन अ फॉर्म ऑफ थिन फिल्म ऑन द सर्फेस ऑफ सॉईल पार्टिकल इज नोन ॲज. अँड द ऑप्शन्स आर हायड्रोस्कोपिक वॉटर, ग्रॅव्हिटेशनल वॉटर, कॅपिलरी वॉटर अँड रनअवे वॉटर. ठीक आहे. तर बघा, ह्या 3 टाईपच्या वॉटरपैकी कोणत्या वॉटर सिस्टीममध्ये वॉटर हेल्ड टाईटली इन अ फॉर्म ऑफ थिन फिल्म हे सेंटेन्स सूट होतं. तर फर्स्ट वन ऑप्शन हायड्रोस्कोपिक वॉटर. बघा, इथे हायड्रोस्कोपिक वॉटरमध्ये जे पार्टिकल्स आहेत यांनी वॉटर जे आहे टाईटली पॅक करून ठेवलेलं आहे, धरून ठेवलेलं आहे. म्हणून राईट ऑप्शन आहे हायड्रोस्कोपिक वॉटर. So on the next question, ecological factors works and the options are together in a complex combination, third one only indirectly and the last one singly. What are the ecological factors? There are generally 2 types, biotic factors and abiotic factors, and they are always interact with each other. They show complex relationship. So the second option is right option in a complex combination. हे दोन्ही फॅक्टर्स एकमेकांवरती डायरेक्टली आणि इनडायरेक्टली डिपेंड असतात. त्याचबरोबर जी काही इकॉलॉजिकल कंडिशन आहे या सगळ्या कंडिशनला ते मेंटेन करत असतात. म्हणून आपण सेकंड वन ऑप्शनला चूज केलं आहे. इट इज अ राईट ऑप्शन. नेक्स्ट वन क्वेश्चन. द हायड्रोलॉजिक फॅक्टर्स रेफर्स टू फर्स्ट वन ग्रॅव्हिटेशनल वॉटर, सेकंड वन स्नो, थर्ड वन वॉटर अँड द लास्ट वन ॲटमॉस्फिअर. हायड्राचं मिनिंग काय किंवा हायड्रोचं मिनिंग काय आहे तर पाणी.
जनरली पाण्याशी रिलेटेड असणारे जे काही फॅक्टर्स आहेत त्यांना आपण हायड्रोलॉजिकल फॅक्टर्स म्हणतो. जरी पहिले 3 ऑप्शन एकसारखे वाटत असले, जसे की ग्रॅव्हिटेशनल, वॉटर, स्नो आणि वॉटर, हे तिन्हीच्या तिन्ही ऑप्शन सेम वाटत असले तरी त्याचा कोर फॅक्टर कोण आहे, तर वॉटर मीन्स H2O. सो थर्ड वन ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे, वॉटर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द मोस्ट डेन्स लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर इज व्हलनरेबल to pollution. Life support ozone atmosphere is. And the option are ionosphere, next one mesosphere, third one troposphere, and the last one stratosphere. आता ह्या सगळ्या लेअर्समधला आपल्याला राईट ऑप्शन चूज करायचा ज्याच्यामध्ये ओझोन लेअर सिच्युएटेड असतो. तर तो लेअर आहे टोपोस्फिअर. ठीक आहे. जनरली ओझोन लेअर जो आहे हा UV रेज ॲब्सॉर्ब करतो आणि जे हार्मफुल रेज आहेत हे बायोस्फिअरपर्यंत पोचून देत नाही. तर हा लेअर जनरली टोपोस्फिअरमध्ये सिच्युएटेड असतो. म्हणून राईट ऑप्शन का आहे, तर ट्रोपोस्फिअर. नेक्स्ट वन क्वेश्चन. सॉइल ट्रान्सपोर्ट बाय अ एअर इज कॉल्ड ॲज. अँड द ऑप्शन्स आर रेसिड्युअल, नेक्स्ट वन कॉलिवियल, थर्ड वन ऑलियन, अँड द लास्ट वन एडियल. जनरली डेझर्ट एरियामध्ये एअर थ्रू सँड पार्टिकलचं ट्रान्सपोर्टेशन होत असतं आणि एका पर्टिक्युलर एरियापासून ती सँड जी आहे ती दुसऱ्या एरियापर्यंत ट्रॅव्हल करत असते. तर हा जो काही मेकॅनिझम आहे एन्व्हायरमेंटचा त्याला आपण म्हणतो इओलियन. सो राईट ऑप्शन आहे इओलियन. सेकंड लास्ट क्वेश्चन बघा. डेझर्ट प्लांट्स आर जनरली, ऑप्शन्स आर less chlorophyllous, second one heterophyllous, third one herbaceous, and the last one succulent. आता या सगळ्या वर्डचं मिनिंग आपण बघूया. फर्स्ट वन वर्ड जो आहे तो आहे लेस क्लोरोफिलस. म्हणजे काय बघा, फिल कंटेंट कमी असल्यामुळे प्लांट ज्या वेळेला अदर न्यूट्रिटिव्ह प्रॉपर्टी वापरतो त्यावेळेला त्याला म्हणतात लेस क्लोरोफिलस. नेक्स्ट वन आहे हेट्रोफिलस. हेट्रोफिलस म्हणजे काय, द प्लांट हॅविंग मोर दॅन वन टाईप ऑफ लीव ऑन द सेम प्लांट. ठीक आहे. एकाच प्लांटवरती ज्यावेळेला 2 टाईपची पानं असतात त्यावेळेला त्याला म्हणतात हेट्रोफिलस प्लांट. फॉर एक्झाम्पल जॅकफ्रूट. थर्ड वन ऑप्शन आहे हर्बियस. हर्बियस म्हणजे काय, जे प्लांट्स जनरली हर्ब फॅमिलीशी, हर्ब जे असतात छोटे छोटेसे त्यांच्याशी रिलेटेड असतात, जे वस्क्युलर प्लांट आहेत त्यांना आपण काय म्हणतो, हर्बिसियस प्लांट्स. अँड द लास्ट वन आहे सक्युलंट. सक्युलंट्स म्हणजे असे प्लांट्स ज्यांचे स्टेम आणि लीफ हे थिक आहेत, ज्युसी आहेत. ठीक आहे. तर आता आपल्याला राईट ऑप्शन चूज करायचं आहे. डेझर्ट प्लांट्स आर जनरली, yes, it is fourth one option, succulent, because they having thick and juicy leaves or stem. Last one बघा आजचा क्वेश्चन का आहे, the characteristic of water storage tissues is, and the options are large size cell, second one option cell wall thin, third one presence of mucilage, and the last one presence of vacuoles. तर पहिले 2 ऑप्शनमध्ये आपण फोकस करूया. सेलच्या साईजवरती आणि सेल वॉलच्या थिकनेसवरती वॉटर होल्डिंग कपॅसिटी सेलची डिपेंड नसते. तो पहिले 2 ऑप्शन आपण कॅन्सल करूया. लास्ट वन बघा, प्रेझन्स ऑफ म्युसिलेज अँड प्रेझन्स ऑफ व्हॅक्युल्स. तर व्हॅक्युल्समध्ये वॉटर बॉडी ॲब्सॉर्ब केल्यावरती स्टोअर करून ठेवल्या जात नाही, तो राहतो एकच ऑप्शन, तो आहे प्रेझन्स ऑफ म्युसिलेज. सो थर्ड वन ऑप्शन जो आहे तो राईट ऑप्शन आहे, प्रेझन्स ऑफ म्युसिलेज. याच्यानंतरचे आणखी काही क्वेश्चन घेऊन आपण उद्या भेटूया. तोपर्यंत बाय.